नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। तर आज मी बनवणार आहे पाकातील रवा लाडू। रवा लाडू बनवण्यासाठी मी या ठिकाणी 4 वाटी बारीक रवा घेतला आहे। सुरुवातीला रवा तुपात भाजून घेणार आहे। या ठिकाणी मी 2 चमचे तूप घेणार आहे। तूप गरम झाले, आता यामध्ये रवा टाकून कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचा आहे। लाडू बनवण्यासाठी रवा भाजताना एकदम मंद गॅसवर एक 10-15 मिनिटे भाजून घ्यायचा आहे आणि तो एकसारखा सतत हलवत राहायचा रवा, कारण एकसारखा भाजला गेला पाहिजे रवा दोन्ही बाजूनी। या ठिकाणी खमंग रवा भाजून झाला आहे। आता हा रवा एका ताटात थंड होऊ द्यायचा आहे। या ठिकाणी मी 4 वाटी रवा घेतला आहे आणि त्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलाय। तो आता तुपात परतून घेणार आहे। 1 चमचा तूप घ्यायचं। एक 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती। लालसर खोबऱ्याचा किस झाला आहे। आता हे काढून थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। थोडंसं पाक बनवून घेणार आहे। या ठिकाणी मी 3 वाटी साखर घेणार आहे पाक बनवण्यासाठी। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि साखर ओली होण्यासारखी। पाक बनवताना साधाच पाक बनवायचा, कच्चा। आपल्याला पक्का पाक नाही बनवायचा, कारण जास्त पाक तुम्ही कडक करचाल तर लाडूही कडक बनतील। साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे पाक। उकळी येऊ लागली आहे। पाक आपल्याला एकदम पक्का नाही बनवायचा, फक्त थोडासा हाताला असा चिकट लागला की गॅस बंद करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा, विलायची पावडर, तर या ठिकाणी पाक तयार आहे। आता गॅस बंद करून यामध्ये भाजलेला रवा टाकून घ्यायचा। आता हे मिश्रण झाकून ठेवणार आहे 10-15 मिनिटे। थंड झाल्यानंतर लाडू बांधून घ्यायचे। या ठिकाणी रवा थंड झालेला आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचं असं आणि नंतर लाडू बांधून घ्यायचे। लाडू बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पाक एकदम परफेक्ट बनणे। लाडू बनवण्यासाठी पूर्ण पाकावरच अवलंबून असतं। पाक जर व्यवस्थित झाला तर लाडू चांगले मऊसूद होतात, नाहीतर मग लाडू बिघडण्याची शक्यता असते। पूर्ण मिश्रण एकत्र केलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मनुके टाकून घेणार आहे। लाडू बांधून घेते। आता मला 1 किलो शेव लाडू, रवा लाडू ऑर्डर आहे, त्यासाठी मी हे रवा लाडू बनवत आहे। तर या ठिकाणी पाकातील रवा लाडू तयार आहेत। हे जास्त हवाबंद डब्यात न ठेवता पाटीतच तुम्ही हवेशीर ठेवा, त्याच्यावरती पेपरचा कागद टाकून। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।